हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आलेला आहात. या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे जीकेचे अति महत्त्वाचे PYQ प्रश्न अभ्यासणार आहेत. तेही फुल डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचे मराठीमध्ये विश्लेषण केलेले आहे. कोणते उत्तर बरोबर आहे तर का बरोबर, मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे, अशा पद्धतीने आपण डिटेल विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवेल. बाकीच्यांपेक्षा 100 पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायची आहे. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यशाच्या पुढच्या पायरीकडे. पहा, पहिला प्रश्न, भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? भूकंपाची तीव्रता कशामध्ये मोजतात? रिश्टरमध्ये. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिश्टर. ओके, भूकंपाची तीव्रता त्यालाच काय म्हणतात? इंटेन्सिटी स्ट्रेंथ. ओके, रिश्टर स्केलमध्ये. ओके, भूकंपाची तीव्रता कशामध्ये मोजतात? रिश्टर स्केलवर मोजली जाते. ओके, रिश्टर स्केल ही अमेरिकेतील कोणी? चार्ल्स. ओके, चार्ल्स एफ रिश्टर यांनी विकसित केली. आणि कधी केली तर ती 1935 मध्ये विकसित केली. ओके, यामध्ये तीव्रता 0 ते 10 दरम्यान मोजली जाते. ओके, 0 ते 10 दरम्यान ही तीव्रता मोजली जाते. आणि भूकंपाची नोंद ज्या यंत्राद्वारे घेतली जाते त्याला काय म्हणतात मित्रांनो? भूकंपाची नोंद घेणारे यंत्र म्हणजेच काय असते? ते सिस्मोग्राफ असते. ओके, सिस्मोग्राफ. ओके, किंवा सिस्मोमीटर असं देखील म्हटलं जातं. म्हणून प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 रिश्टर. ओके, आता ऑप्शन मध्ये देखील बघूया. पहा, मिलीबार. मिलीबार कशाचं एकक आहे तर हे एक प्रामुख्यानं वायुदाब म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर याचं मोजण्याचं हे एकक आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये दुसरा काय आहे? मिलीमीटर. मिलीमीटर कशाचं एकक आहे तर लांबी. ओके, लांबी मोजण्याचं एकक काय आहे? मिलीमीटर. ओके, पास्कल कशाचं एकक आहे? पास्कल एकक आहे दाब. दाब मोजण्यासाठी जो प्रेशर आहे, प्रेशर मोजण्यासाठी पास्कल एकक वापरले जातो. ओके, आणि 1 पास्कल म्हणजे किती असतो? 1 पास्कल म्हणजे किती असतो? 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो. ओके, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि मॅग्निट्यूड काय आहे तर मॅग्निट्यूड म्हणजे भूकंपाची एकूण ऊर्जा. ओके, मॅग्निट्यूड म्हणजे भूकंपाची एकूण ऊर्जा, हे लक्षात ठेवा. आता रिश्टरमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला. रिश्टरमध्ये रिश्टर स्केलवर काय असते? 2.0 पेक्षा कमी म्हणजे कसा असतो? सूक्ष्म असतो, तो मानवात जाणवत नाही. ओके, 2.0 पेक्षा जो कमी भूकंप असतो तो मानवात जाणवत नाही. ओके, त्यानंतर जो 4.0 आणि 4.9 असतो तो सौम्य कंपन असतात. ओके, सौम्य कंपन. त्यानंतर 6.0 ते 6.9 ही तीव्र कंपनी असतात, हे लक्षात ठेवा. तीव्र कंपनी. आणि 7.0 पेक्षा जी जास्त असतात ती विध्वंसक असतात, म्हणजे ती पूर्णपणे विध्वंसक असतात, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, हा प्रश्न घेण्याचं कारण म्हणजे आत्ताच भूकंप बऱ्याच ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे आपण काय करतोय, जे करंट रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतो, हे लक्षात ठेवा. ओके, जे IBPS आहे ते काय करतं की जे रिलेटेड म्हणजे आत्ता जे सध्या चालू आहे त्यामधूनच करंट रिलेटेडचा गाभा घेता आणि ते जीकेच्या माध्यमातून ते प्रश्न विचारतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा मित्रांनो, शून्याचा शोध. यापूर्वी एक तुम्हाला सूचना द्यायची आहे मित्रांनो. अशाच जीके क्वेश्चन्सची, याच पद्धतीचे जे जीके क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनची आपण एक 1 लाइनर PDF बनवली. त्यामध्ये आपण जवळजवळ 1000 जीकेचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये शोध,
उपकरणे, जनक आणि इतिहास, भूगोल, राज्यघटना, सायन्स या सर्वच टॉपिक, हे सर्वच टॉपिक घेतलेत आणि तेही कसे, जी तुमची 10th लेवल आहे, म्हणजे जी आता तुमचा जो शिपाई पदाची भरती आहे ती कोणत्या लेवलला आहे, SSC लेवल आहे. मग ही जी PDF आहे आपण जी घेतलेली बनवलेली आहे 1000 MCQ ची 1 लाईनर स्वरूपात, त्यामध्ये आपण असेच 10वी लेवलचेच क्वेश्चन्स घेतलेले, त्यामुळे त्या PDF मधून डायरेक्ट तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये प्रश्न नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे ती PDF जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. तिथे 49 RS एकदम माफक फीज आहे. ओके, एकदम माफक फीज ठेवली तुमच्यासाठी. फक्त 49 रुपयामध्ये ती तुम्हाला PDF भेटेल. त्यामध्ये 1000 क्वेश्चन्स आहेत, एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. आता पहा, शून्याचा शोध कोणी लावला? शून्याचा शोध लावलेला आहे आर्यभट्ट यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट. आर्यभट्ट यांनी इसवी सन 499 मध्ये लिहिलेला जो त्यांचा ग्रंथ आहे आर्यभट्टीय, या ग्रंथात शून्याचा वापर स्पष्टपणे केला होता. त्यामुळे त्यांना शून्याचा शोध लावणारे आणि वापर करणारे पहिले भारतीय गणित तज्ज्ञ मानले जाते. ओके, त्यांनी दशमान पद्धतीचा वापर करत शून्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं होतं, हे लक्षात ठेवा मित्रांनो. क्वेश्चन्सची जर क्वालिटी आणि जे मी तुम्हाला ॲनालिसिस करतोय ते आवडत असेल तर लगेच लाईक करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण समजा इथे 20 क्वेश्चन्स जर घेत असेल तर 20 प्रश्नामध्ये मी या जे 5ही प्रश्न आहेत, पर्याय आहेत, 5ही पर्याय, त्या 5ही पर्याय पूर्णपणे तोडून काढणार आहे. 5ही पर्यायाचं तुम्हाला फुल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे. त्यामुळे जिथे जर तुम्ही 20 क्वेश्चन जर आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केले तर तिथेच तुमचे 100 क्वेश्चन्स होणार आहेत, हे लक्षात ठेवा एका व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली पाहायचा आहे. ओके, आता आपण पाहिलं आर्यभट्ट यांनी शून्याचा वापर करणारे पहिले वैज्ञानिक म्हणजे पहिले प्रसिद्ध गणित तज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. आता ऑप्शन मध्ये देखील पाहूया. ऑप्शन मध्ये काय आहे? वराहमिरी आहेत. तर वराहमिरी खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील प्रसिद्ध गणितकार आहेत. ओके, त्यानंतर न्यूटन आपणा सर्वांना माहिती आहे, न्यूटन इंग्लिश शास्त्रज्ञ, आणि यांनी काय मांडले, कोणते नियम मांडले होते? तर यांनी गतीचे नियम यांनी मांडले होते, हे लक्षात ठेवायचे. तसेच गुरुत्वाकर्षण, कॅल्क्युलस यांचा त्यांनी विकास केला होता. ओके, त्यानंतर एडिसनने काय लावलं होतं? विजेचा दिवा. बरोबर, विजेचा दिव्याचा शोध लावला होता. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला होता? एडिसनने लावला होता. ओके, आणि भास्कराचार्य हे आपले महान भारतीय गणितज्ञ, त्यांनी लीलावती व बीजगणित ग्रंथाचे लेखन केलं होतं. जर तुम्हाला विचारलं की लीलावती व बीजगणित या ग्रंथाचा लेखक कोण आहेत, तर ते तुम्ही सांगायचे भास्कराचार्य. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, डॅश या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. पहा, दुर्बिणीचा शोध तो लावलेला आहे गॅलिलिओ यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गॅलिलिओ. मित्रांनो, यापूर्वी आपण जो तुमचा मुद्रांक विभाग आहे त्या मुद्रांक विभागाशी संबंधित ओके जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्हाला आपल्या या कोपऱ्यामध्ये जे आय बटन आहे तिथे भेटेल. आणि यासोबतच आपण इंग्लिश ग्रामरची देखील प्लेलिस्ट सुरू केलेली आहे. कालच आपण त्यामधील पहिला व्हिडिओ टाकलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक देखील मी आय बटनवर दिलेली आहे आणि या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतो. तिथे जाऊन हे दोन्ही व्हिडिओ पहा. एक्झाम ओरिएंटेड आहेत, परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तुम्ही फक्त इंग्लिश ग्रामरचा जर आपण जी दिलेली सिरीज चालू केली ती जर व्यवस्थित रेग्युलर कंटिन्यू केली तर तुम्हाला दुसरा इंग्लिश ग्रामरचा स्टडी देखील करायची गरज नाही. हे मी कॉन्फिडन्सली सांगतो. पूर्ण प्रश्न डिटेल मी तिथे घेते. ओके, त्यानंतर पहा गॅलिलिओ काय तर गॅलिली हे इटालियन शास्त्रज्ञ होते ते ज्यांनी खगोलशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले होते. ओके, आणि त्यांनी काय केलं होतं तर
1610 मध्ये खगोलशास्त्रीय दुर्बिणीचा शोध लावला होता. ओके, आणि या दुर्बिणीच्या सहाय्याने गॅलिलिओ यांनी चंद्रावर पर्वत, गुरु ग्रहाचे उपग्रह आणि इतर अनेक खगोलशास्त्रीय घटके शोधली होती. हे महत्त्वाचे पॉइंट आहेत आणि त्यांच्या या शोधामुळे खगोलशास्त्राची दिशा बदलली आणि सौरमालेच्या संरचनेविषयी नवे ज्ञान प्राप्त झालं होतं. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. पहा, जॉन केपलर हे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते. ओके, त्यांनी ग्रहांच्या ज्या हालचाली आहेत, ग्रहांच्या हालचालींचे जे नियम आहेत ते नियम कोणी शोधले जर तुम्हाला विचारलं तर ते जॉन केपलर यांनी शोधले. हे लक्षात ठेवा. त्यांनाच काय म्हणतात? त्यांनाच बोलतात केपलरचे नियम. बरोबर, त्यांनाच केपलरचे नियम बोलतात. हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर कोपर्निकस काय आहेत? कोपर्निकस हे निकोलस कोपर्निकस हे खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सौर केंद्रित सिद्धांत मांडला होता. ओके, सौर केंद्रित सिद्धांत मांडला होता. म्हणजेच काहीतरी काय म्हटलं तर सूर्य मेन आहे सौरमालेचा. ओके, त्यामध्ये सूर्य हे सौरमालेचे केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ओके, हे महत्वाचेच पॉईंट सांगतोय. परीक्षेमध्ये यापैकी एक प्रश्न येणार आहे, हे लक्षात ठेवा. न्यूटन काय पूर्ण नाव? आयझॅक न्यूटन. ओके, आयझॅक न्यूटन हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि त्यांनी गतिविषयक 3 नियम मागेच सांगितलं, गतिविषयक 3 नियम मांडलेले होते यांनी आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत देखील न्यूटनने मांडला. मागच्या प्रश्नामध्ये हे सांगितलेलंच आहे. ओके, त्यानंतर हॅनस सिजल हा मी असाच प्रश्न घेतलेला आहे तुमच्यासाठी, पर्याय घेतलाय. पुढे पाहूया. त्यानंतर पहा, सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात? लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? मंगळ ग्रहाला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मंगळ. मंगळ हा सौरमालेतील 4था ग्रह आहे. ओके, आणि त्याच्या मातीमध्ये भरपूर लोह तत्व आहे, म्हणजे आयरन ऑक्साईड आहे मंगळाच्या मातीमध्ये. ओके, त्याचंच रासायनिक सूत्र Fe2O3 आणि याच आयरन ऑक्साईडमुळे या ग्रहाला लालसर रंग प्राप्त झालेला आहे. हे महत्त्वाचे पॉईंट सायन्समध्ये तुम्हाला विचारतील. मंगळ ग्रहाला, लाल ग्रहाला कशामुळे लालसरपणा आलाय तर आयरन ऑक्साईडमुळे, Fe2O3 मुळे आलेला आहे. ओके, यामुळेच मंगळाला लाल ग्रह, रेड प्लॅनेट असेही म्हणतात. आणि मंगळाचे 2 उपग्रह आहेत. मंगळाला 2 उपग्रह आहेत. ओके, त्यामध्ये एक कोणता आहे? फोबोस आणि त्यानंतर दुसरा कोणता आहे? डिमोस. ओके, फोबोस डिमोस हे मंगळाचे उपग्रह आहेत. त्यानंतर ऑप्शन मध्ये पाहूया. पहा, शुक्राला काय म्हणतात? प्रथम तारा. शुक्र तारा मंद वारा. बरोबर, शुक्राला प्रथम तारा किंवा संध्याकाळचा तारा म्हणतात. याचा रंग कसा आहे मित्रांनो शुक्राचा? तर पिवळसर पांढरा रंग आहे. पिवळसर पांढरा रंग कोणाचा आहे? शुक्राचा आहे. बरोबर, त्यानंतर शनी ग्रह. बरोबर, शनी याची वैशिष्ट्ये काय तर याला रिंग्स आहेत, म्हणजेच वलय आहेत शनीच्या बाजूला, रिंग्स आहेत. बरोबर, शनीच्या बाजूला रिंग्स आहेत. ओके, आणि शनी हा रिंग्स असलेला ग्रह म्हणून देखील ओळखला जातो त्याला. बरोबर, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे प्लुटो पूर्वी ग्रह मानला जायचा, आता त्याचं ग्रह हे पद काढून घेतलेलं आहे, मान्यता कट केलेली आणि त्याला आता काय म्हणतात? प्लुटोला आता बटू ग्रह बोलतात. हे देखील पॉइंट महत्वाचे आहेत. प्लुटो संबंधीचा लक्ष प्रश्न येतोच. ओके, बटू ग्रह, ड्वार्फ प्लॅनेट बोलतात प्लुटोला. ओके, त्यानंतर नेपच्यून याला निळसर ग्रह म्हणतात. ओके, नेपच्यूनला निळसर ग्रह बोलतात. ओके, याचं वातावरण मिथेनमुळे, कशामुळे? मिथेनमुळे निळसर दिसते, त्यामुळे त्याला निळसर ग्रह म्हणतात. आणि मंगळावर भारताने पाठवलेलं एक यान होतं, त्याला काय म्हणतात? मॉम, आणि ते यशस्वी मोहीम झाली होती. हे लक्षात ठेवा. कधी? 2013 मध्ये. 2013. ओके, 2013 मध्ये आपण पाठवलं होतं मंगळयान. ओके, पुढे पाहूया.
छत्रपती संभाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले होते? पहा, छत्रपती संभाजी महाराजांची ग्रंथसंपदा आपल्याला सांगायचे. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धेच नव्हते तर विद्वान आणि कवी होते. त्यांनी हे सर्वच ग्रंथ लिहिले होते आणि हे सर्व संस्कृत ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. ओके, आणि त्यांच्या या विद्वत्तेचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सर्व ग्रंथ आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, तर पहा, नायिका भेद, त्यानंतर बुधभूषण, सात शतक आणि नखशिख हे जे सर्व ग्रंथ आहेत हे सर्व संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 5 यापैकी सर्वच. ओके, त्यानंतर पहा, जो नायिका भेद आहे हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. नायिकांचे विविध प्रकार व वर्णन करणारा संस्कृत काव्य ग्रंथ आहे हा. त्यानंतर बुधभूषण हा एक उल्लेखनीय संस्कृत काव्य ग्रंथ आहे आणि हाच ग्रंथ सर्वात जास्त परीक्षांमध्ये विचारला जातो, हे लक्षात ठेवा. त्यांनी वीररस आणि राजधर्म याची या बुधभूषण ग्रंथामध्ये मांडणी केलेली आहे. ओके, त्यानंतर सात शतकमध्ये त्यांनी 7 शतकांमधील विविध सामाजिक व सांस्कृतिक बाबी कवितेतून मांडलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आणि मित्रांनो, संभाजी महाराजांचे ग्रंथ त्यांच्या वैचारिक आणि साहित्यिक समृद्धीचं उदाहरण आहे, हे लक्षात ठेवा. युद्धभूमीवर असतानाही त्यांनी संस्कृत सारख्या प्राचीन भाषेत लेखन करून आपली बहुपरतत्वता सिद्ध केली, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पुढे पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. अहमदनगर जिल्हा हा किती क्षेत्रफळ आहे याचं? तर अहमदनगरचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. ओके, 17,048 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. आता तुम्हाला विचारतील, हा तर झाला मोठा, मग तुम्ही म्हणाल मोठाच सांगितला, छोटा नाही सांगत सर. मग छोटा कोणता आहे? तर तो आहे मुंबई शहर. परीक्षेमध्ये येणार आहे मित्रांनो, त्यामुळे सांगतोय, लक्षात ठेवा. मुंबई शहर हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. किती क्षेत्रफळ आहे? 157 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, ऑप्शन पाहूया थोडक्यात. आता गडचिरोलीचं क्षेत्रफळ किती? अहमदनगरपेक्षा थोडासा छोटा आहे, 14,412 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. ओके, यवतमाळचं किती आहे? 13,582 चौरस किलोमीटर आणि नागपूरचं क्षेत्रफळ आहे 9,897 चौरस किलोमीटर, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वात मोठा अहमदनगर, सर्वात लहान मुंबई. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? हे लक्षात ठेवा मित्रांनो. नागपूर आता आपली महाराष्ट्राची कोणती राजधानी आहे? तर ती आहे उपराजधानी. ओके, आणि ही एका राज्याची पूर्वी मेन राजधानी होती. जशी आता आपल्या महाराष्ट्राची मुंबई आहे तशी नागपूर एका राज्याची राजधानी होती. ते राज्य कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? चला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये, ते राज्य कोणतं आहे. ओके, पहा, तर ते राज्य आहे मध्य प्रदेश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. ओके, नागपूर ही 1960 पर्यंत मित्रांनो मध्य प्रदेशची राजधानी होती, हे लक्षात ठेवा. आणि 1952 ते 1956 दरम्यान नागपूर ही मध्य प्रांत व बरार म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बरारची राजधानी होती. आणि 1960 मध्ये राज्य पुनर्रचना जेव्हा झाली तेव्हा भाषावर प्रांत रचनेनुसार आपलं नागपूर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झालं आणि आज नागपूर हे आपल्या राज्याची राजधानी आहे. तुमच्यासाठी प्रश्न विचारू, चला. आपल्या विधिमंडळाचं कोणतं अधिवेशन नागपूरमध्ये भरतं? कमेंट करून सांगायचं. तुमच्यासाठी प्रश्न आहे, बघूया किती जण राईट आन्सर देत आहेत. आपल्या विधिमंडळाचं कोणतं अधिवेशन नागपूरमध्ये भरतं याचं आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ओके, चला आता ऑप्शनमध्ये पाहूया. गुजरातची राजधानी कोणती आहे? तर ती आहे गांधीनगर. गांधीनगर बसवलेली सिटी आहे, हे लक्षात ठेवा. सेक्टर वाईज बसवलेली सिटी आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्राची, मध्य प्रदेश झालं. महाराष्ट्राची कोणती आहे? आपल्या महाराष्ट्राची आहे मुंबई. ओके, त्यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर पूर्वी होती हैदराबाद. ओके, आता हैदराबादचं
विभाजन झालं आणि त्यानंतर हैदराबादची राजधानी आहे अमरावती आणि ही अमरावती फुल डेव्हलप सिटी करायची होती अख्ख्या भारतामध्ये. म्हणजे सर्व जिथे काय असेल ते सर्व इलेक्ट्रिसिटी वगैरे सर्व जे आहे ते सौर ऊर्जेवर चालणारं होतं. या पद्धतीचं ते ड्रीम होतं. पण हा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो चंद्रबाबू नायडूंचा तो आता कोलॅप्स झालेला आहे. आता बघूया त्याला उभारी भेटते का. ओके. त्यानंतर छत्तीसगडची राजधानी कोणती आहे तर ती आहे रायपूर. ओके. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. नागपूरमध्ये महाराष्ट्राचं विधिमंडळाचं कोणतं अधिवेशन भरतं तुम्ही राईट आन्सर सांगितलं असं नाही. चला मी सांगतो. तर हिवाळी अधिवेशन तिथं भरतं. ओके. नागपूर कोणत्या भागात आहे तर नागपूर आहे आपल्या विदर्भामध्ये. ओके. आणि नागपूर करार कधी झाला होता 1953 मध्ये झाला होता आणि याद्वारे उपराजधानीचा दर्जा आपल्या नागपूरला दिला होता. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. सर्वच प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ओके. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तरच लाईक करा, अदरवाईज लाईक करू नका. आणि जे मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारतोय त्याचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय जर आवडला असेल तर सर्वांनी एक येस म्हणून मेसेज कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडला आहे का तर येस हो. जर दुसऱ्या कमेंट तुम्हाला जमत नसतील तर येस कमेंट तरी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडला नसेल तरी नो केलं तरी चालेल. नो डाऊट, नो ऑप्शन, नो काय वाटणार नाही. ओके. पहा आंबाघाट हा कोणत्या मार्गावर लागतो. आंबाघाट कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर लागतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर रत्नागिरी. ओके. आंबाघाट हा सह्याद्रीच्या रांगेतला प्रसिद्ध घाट आहे जो कोल्हापूर व रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडतो आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत निसर्गरम्य हा घाट. ओके. आणि या घाटात आंबा गाव असल्यामुळे याचं नाव आंबाघाट ठेवलेलं आहे. आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा घाट आहे. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील सांगतो मुंबई नाशिक कोणता घाट आहे थळघाट. हो मित्रांनो एक तुम्हाला सांगतो आपल्याला घाट तोंडपाठ तुम्ही करण्यासाठी आपण एक ट्रिक देखील बनवलेली ती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर MPSC ट्रिक्स हा एक प्लेलिस्ट आहे आणि या प्लेलिस्टमध्ये सर्व ट्रिक्स तुम्हाला भेटून जातील. ओके. आता त्यामध्येच एक तुम्हाला सांगतो थबो ताव कुवा फोआ ही ठीक आहे. आता पहा थळघाट कोणाकोणाला जोडतो म्हणजे तुम्हाला विचारतात की नॉर्थ टू साऊथ म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे घाटांचा योग्य क्रम लावा तेव्हा तुम्हाला हा उपयोगी पडणार आहे. पहा थळघाट आहे त्यानंतर आहे बोरघाट. ओके. थळघाट कुणाकुणाला मुंबई नाशिकला जोडतो. जो बोरघाट आहे तो मुंबई पुण्याला जोडतो. ओके. मुंबई पुणे बोरघाट जोडतो. त्यानंतर थबोताव ताव तामिनी घाट आहे. तामिनी महाड आणि पुण्याला जोडतो. ओके. त्यानंतर आहे वरंदा हा देखील पुणे आणि कोकणात जाणारा घाट आहे. ओके. भोर पासून हा जोडतो. त्यानंतर आहे कुंभारली घाट आहे कराड चिपळूण. आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी. ओके. त्यानंतर फोंडा घाट आहे सावंतवाडी आणि पणजी. ओके. आणि आंबोली घाट आहे आंबोली तो कोल्हापूर सावंतवाडीला जोडतो. ओके. अशा पद्धतीने मी लेक्चर घेतलेले तिथे जाऊन तुम्ही पहा डिटेलमध्ये पहा. हे मी आपलं वरवर तुम्हाला सांगितलं फटाफट. ओके. आता काय सांगितलं मुंबई नाशिक थळघाट बरोबर. त्यानंतर पुणे साताराला कोणता घाट जोडतो खंबाटकीचा घाट खंबाटकी. ओके. त्यानंतर कराड चिपळूणला कुंभारली घाट आहे. ओके. कराड चिपळूण कुंभारली. ओके. थबोताव कुवाफो. ओके. कुवा. त्यानंतर कोल्हापूर सावंतवाडीला आंबोली घाट जोडतो. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध लावलेला आहे सिकोर्स्की. ओके. योग्य उत्तर सिकोर्स झाले आपल्या टायपिस्ट मिस्टेक केलेले आहे सिकोर्स्की. ओके. सिकोर्स्की. मित्रांनो व्हिडिओ बनवण्यामागे भरपूर मेहनत आहे भरपूर एफर्ट असतात. आपली टीम तासन तास बसते की बाबा शिपाई पदाचे पद आहे तर मग शिपाई पदासाठी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते जास्त हार्ड लेवलमध्ये पण जात नाहीत आणि जास्त जे एकदम किचकट क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये पण जात नाहीत. मग ते तासन तास बसतात व्यवस्थित ॲनालिसिस करतात आणि
जे एक्झामिनर आहेत त्यांच्या डोक्यानुसार ते क्वेश्चन सेट करण्याचा प्रयत्न करतात की हा क्वेश्चन येऊ शकतो, हा क्वेश्चन येऊ शकतो. मुद्रांक विभाग आहे, मग मुद्रांक विभागावर फोकस क्वेश्चन्स कोणते आहेत, मग त्या पद्धतीने क्वेश्चन्स आपली टीम तयार करत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशाच पद्धतीने आपण ती वन लायनर PDF बनवलेली आहे. ओके, वन लायनर PDF जी आहे आपली 1000 क्वेश्चन्सची, ती देखील अशाच पद्धतीने बनवली. 10वी लेवलची आहे. ओके, SSC लेवलची PDF आहे. तिचा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्ही फक्त 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. आणि फी देखील एकदम कमीत कमी आहे, फक्त 49 रुपीज, म्हणजे 49 रुपयेमध्ये तुम्हाला 1000 क्वेश्चन्स भेटणार आहेत आणि फुल एक्झाम ओरिएंटेड आहे. त्यामुळे लगेच व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि ती PDF मागवून घ्या. ओके, त्यानंतर प्रश्नाकडे वळूया. इगोर सिकोर्स्की. ओके, इगोर सिकोर्स्की. ओके, इगोर सिकोर्स्की. ओके, यांनी हेलिकॉप्टरच्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या होत्या आणि पहिलं यशस्वी हेलिकॉप्टर देखील यांनीच तयार केलं होतं. ओके, आणि पहा 1939 मध्ये त्यांनी बनवलेलं जे VS-300 हे यशस्वी हेलिकॉप्टर होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून हेलिकॉप्टरचा जनक म्हणून सिकोर्स्की यांची ओळख आहे. ओके, त्यानंतर चला आता एडिसन मी तुम्हाला सांगितलंय काय केलं होतं एडिसननी. इलेक्ट्रिक बल्ब. ओके, इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला होता, तर एडिसननी लावला होता. आता हा नवीन आहे, जेम्स वॅट मी नवीन घेतलाय. जेम्स वॅट काय आहे, तर जेम्स वॅटने वाफेचे, वॅटवरून लक्षात ठेवा, वॅफ. ओके, वाफेचे इंजिन जेम्स वॅटने शोधून स्टीम इंजिन, ओके, सुधारित स्वरूप बनवलं होतं जेम्स वॅटने. आणि जॉन वॉकर काय, जॉन वॉकर तर घर्षणाने पेटणाऱ्या काड्यांचा शोध लावला होता. जॉन वॉकर यांनी काय केलं होतं, फ्रिक्शन मॅचस्टिक्स याचा शोध लावला होता. ओके, आणि राईट बंधू हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला, सिकोर्स्की. आणि राईट बंधूंनी कशाचा शोध लावला, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. ओके, विमानाचा शोध. बघा सर्वच माहिती एकाच प्रश्नामध्ये किती तुम्हाला माहिती भेटते मित्रांनो. त्यामुळे व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायचा आहे. आत्ता बघितला सोडून नाही द्यायचा, परीक्षा येईपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त वेळा तुम्ही पाहाल तेवढा तुम्ही प्रत्येक प्रश्न तोंडपाठ होणार आहे आणि प्रश्न बघितला की लगेच तुम्हाला तिथे आन्सर टाकता येणार आहे. ओके, तर पहा राईट बंधू यांनी पहिलं यशस्वी विमान उडवलं होतं. कधी उडवलं होतं, 1903 मध्ये उडवलं होतं. ओके, आणि हेलिकॉप्टर सिकोर्स्की लक्षात ठेवायचंय, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. पुढे पाहूया. चला आता आपण इतिहासामध्ये आलो. इतिहासाचे देखील काही महत्वाचे क्वेश्चन पाहूया आणि त्यातलाच महत्वाचा आहे 1857चा उठाव. ओके, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह घोषित केलं, तर ते आहेत बहादूर शाह जफर. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहादूर शाह जफर. ओके, 1857च्या स्वातंत्र्य युद्धात दिल्लीतील बंडखोर शिपायांनी 12 मे 1857 रोजी बहादूर शाह दुसरा यास पुन्हा दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं होतं. तो मुघल घराण्याचा शेवटचा सम्राट होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात उठलेल्या या लढ्याचं नेतृत्व केवळ स्थानिक क्रांतिकारकांनी केलं नाही, तर बहादूर शहाला प्रतिकात्मक सम्राट मानून त्यांनी ते केलं होतं, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर 24 सप्टेंबर 1857 मध्ये पहा, 24 सप्टेंबर 1857 रोजी विल्यम हडसन या ब्रिटिश अधिकाऱ्याने दिल्ली पुन्हा जिंकली आणि बहादूर शहाला अटक केली होती. ओके, आणि बहादूर शहाला खूप यातना दिल्या होत्या. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा नानासाहेब पेशवे हे कानपूर येथे उठावाचं नेतृत्व करत होते. ओके, कानपूर फुल डिटेल सांगणार आहे एकदम जक्कास टाइप मध्ये. ओके, परीक्षा एक्झाम ओरिएंटेड. जवाब खान हे असंच घेतलंय. आणि जे नानासाहेब आहेत त्यांनी दिल्लीचा बादशाह घोषित केलं नव्हतं. ओके, त्यांनी पेशवाई पुनर्स्थापनेसाठी लढा दिला होता. शाह आलम
शाह आलम दुसरा हा मुघल सम्राट आहे, 18व्या शतकात होता, बहादूर शहाच्या अगोदरचा होता. ओके, त्यामुळे 1857 संबंध नाहीये. आणि तात्या टोपे हे झाशीचे राणी लक्ष्मीबाईचे प्रमुख सहकारी होते. ओके, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे प्रमुख सहकारी होते तात्या टोपे. ओके, त्यांनी मध्य भारतात ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, कराडजवळ प्रीतिसंगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? कराडजवळ प्रीतिसंगम येथे कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कृष्णा व कोयना. ओके, प्रीतिसंगम हे महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे कृष्णा नदी व कोयना नदी यांचा संगम आहे आणि या संगमाच्या ठिकाणी कृष्णा नदी उत्तर वाहिनी होते, म्हणजेच दक्षिणेकडून उत्तर दिशेने वाहते. ओके, आणि यामुळे या ठिकाणाला धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले. आणि प्रीतिसंगम हे नाव कशामुळे प्रसिद्ध आहे तर जिथे दोन नद्या प्रेमाने एकत्र आल्या त्यामुळे त्याला प्रीतिसंगम म्हणतात. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये गोदावरी कृष्णा दोन स्वतंत्र नदी प्रवाह आहेत. कृष्णा व पूर्णा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. ओके, कृष्णाची नाही, हे लक्षात ठेवा. इंद्रायणी व गोदावरी तर इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, इंद्रायणी पूर्णा कुणाची आहे? पूर्णा गोदावरीची आहे आणि इंद्रायणी जी आहे ती भीमा नदी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय आहे राकेश शर्मा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राकेश शर्मा. राकेश शर्मा हे 2 एप्रिल 1984 रोजी सोव्हिएत युनियनच्या जो सोयूज T-11 या यानातून अंतराळात गेले होते. त्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य कार्यक्रमांतर्गत अंतराळात प्रवेश केला होता. ओके, आणि पंतप्रधान इंदिरा गांधीशी अंतराळातून त्यांनी संवाद देखील साधला होता आणि तेव्हा त्यांनी प्रसिद्ध उद्गार काय काढले होते तर इंदिरा गांधी त्यांना म्हणाले होते की वरून आपला भारत देश कसा दिसतो. ओके, तर तेव्हा ते म्हणाले होते सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असे ते वरून बोलले होते. ओके, असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यांना अशोक चक्र दिलं होतं. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे शांतताकालीन सन्मान कोणता आहे? सर्वोच्च शांतताकालीन सन्मान, तर तो आहे अशोक चक्र, ते त्यांना देण्यात आलं होतं. तर ऑप्शन मध्ये कल्पना चावला पहिली भारतीय महिला अंतराळवीर आहे. ओके, त्यानंतर समीर शर्मा असंच नाव घेतलंय तुमच्या कन्फ्युजनसाठी. नील आर्मस्ट्रॉंग. ओके, तर पहिले पाऊल चंद्रावर कोणी टाकले? पहिले चंद्रावर पाऊल कोणी टाकले तर ते नील आर्मस्ट्रॉंग यांनी टाकले. ओके, अमेरिकन अंतराळवीर आहेत. आणि सुनीता विल्यम्स हा देखील प्रश्न मी का घेतलाय मित्रांनो, कारण आत्ताच सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर आल्यात आणि त्यांच्या रिलेटेड अंतराळाशी रिलेटेड प्रश्न असावा म्हणून हा प्रश्न मी इथे घेतलाय. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहा किती एकदम क्वालिटी लेवलचे प्रश्न तुमच्या समोर आहेत. सर्व प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आहेत, कारण भूकंप झालेत भरपूर म्हणून भूकंपाचा प्रश्न घेतला. छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा आता अंतराळाचा सुनीता विल्यम्स अंतराळातून आल्या त्यासाठी त्यांना घेतल्या. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत या. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यातील प्लासीची लढाई कधी झाली होती तर प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, पानिपतची लढाई, मराठा इंग्रज युद्ध हे देखील महत्त्वाचे आहेत. IBPS यावरच प्रश्न विचारतात, फक्त डायरेक्ट विचारणार ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यात प्लासीची लढाई कधी झाली, किंवा असं म्हणतात प्लासीची लढाई कधी झाली, ती 1757 साल तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ओके, मग इथे 1757 इथे कन्फ्युजनसाठी आणखीन तुम्हाला दिले. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 जून 1757. ओके, प्लासीची लढाई बॅटल ऑफ प्लासी
ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यात 23 जून 1757 रोजी झाली आणि या लढ्यात रॉबर्ट क्लाइव्ह, कोणी या नेतृत्व केलं होतं इंग्रजांचं? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि इथूनच रॉबर्ट क्लाइव्हची हवा झाली. ओके, रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी विजय मिळवला होता या युद्धामध्ये. ओके, आणि फ्रेंचांनी नवाबाला मदत केली होती, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पण नवाबाचा जो सेनापती मीर जाफर याने फितुरी केली होती, बरोबर आहे का? फितुरी केली होती मीर जाफरच्या गद्दारीमुळे नवाबाचा पराभव झाला होता, हे लक्षात ठेवा. आणि हीच लढाई मित्रांनो भारतातील ब्रिटिश सत्तेची सुरुवात मानली जाते. प्लासीची लढाईनेच ब्रिटिशांचा भारतात पाया रोवला गेला, हे लक्षात ठेवा. या विजयामुळे बंगाल प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि 190 वर्षे म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत ब्रिटिश राज्य भारतात होतं. ब्रिटिश, ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? पहा, गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो, हे लक्षात ठेवा. ती भारताची दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखली जाते. ओके, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. दक्षिण गंगा म्हणून देखील गोदावरी नदीला ओळखलं जाते. याची लांबी किती आहे? लांबी तर भारतातील लांबी आहे 1465 किलोमीटर. ओके, आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किलोमीटर. ओके, यामध्ये दारणा, प्रवरा, बिंदुसरा, मुळा, बोर, शिवना, दुधना या इतर उपनद्या आहेत तिच्या. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे महाबळेश्वर. महाबळेश्वरमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? कृष्णा, कोयना. ओके, इथे कृष्णा कोयना नदीचा उगम होतो. पंचगंगा उगम आहे इथे कृष्णा, कोयना, सरस्वती अशा नद्या आहेत. ओके, त्यानंतर भीमाशंकर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? पहा, एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक बोलतात डॉक्टर MS स्वामीनाथन यांना. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात. त्यांनी 1960च्या दशकात उच्च उत्पादकता असलेल्या गहू व तांदळाच्या जातींची लागवड सुरू करून भारतात अन्नधान्य उत्पादनात क्रांती घडवली होती आणि त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत आपला आत्मनिर्भर झाला होता. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांना काय म्हणतात? यांना श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात. श्वेत क्रांतीचे जनक, धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतात दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी ऑपरेशन फ्लड राबवलं होतं. ओके, त्यानंतर डॉक्टर होमी बाबा यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणतात. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर होमी भाभा. ओके, भाभा अणु संशोधन केंद्र स्थापनेत यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्याच नावे त्याला दिलेलं आहे, भाभा अणु संशोधन केंद्र. ओके, त्यानंतर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक, आता MS स्वामीनाथन तर झाले भारतीय हरित क्रांतीचे जनक, पण जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आले पाहिजे की जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. ओके, आणि डॉक्टर विक्रम साराभाई हे आपल्या भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक आहेत. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर विक्रम साराभाई. त्यांचं इस्रोच्या स्थापनेत मोलाचं श्रेय आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? पहा मित्रांनो, वैद्यकशास्त्राचे जनक आणि जे सर्व आणखी जे आत्ता आपण पाहिले हरित क्रांतीचे जनक, धवल क्रांतीचे, श्वेत क्रांतीचे जनक, अणुऊर्जा क्रांतीचे जनक, अवकाश क्रांतीचे जनक, हे सर्व जे जनक आहेत किंवा भारतातील पहिले
किंवा जगातील पहिले, हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच, 100% प्रश्न यावर येणारच आहेत. त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी आपली 1000 वन लाइनर प्रश्नांची जी PDF आहे ती खूप महत्त्वाची आहे, ती खूप युजफुल आहे. त्यामध्ये हे सर्व प्रश्न आपण घेतलेत, सर्व प्रश्न घेतलेले आहेत. ओके, मिस युनिवर्स, मिस इंडिया पासून सर्व प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत. त्यामुळे ती PDF तुम्ही नक्की घ्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि त्यासाठी एकदम माफक फीज आपण ठेवली, फक्त 49 रुपये त्यासाठी फी आहे. 49 रुपयेमध्ये आपण 1000 वन लाइनर क्वेश्चनचे MCQ टाईप क्वेश्चन म्हणजे वन लाइनर क्वेश्चनची PDF आपण देणार आहे. ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, ती तुम्ही नक्की घ्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटला असेल, जर याचा बाबा आहे सरांचं काहीतरी चांगलं बनवला व्हिडिओ, तर या व्हिडिओला लाईक करा. हे देखील लक्षात ठेवा. पहा, वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते तर ते हिप्पोक्रेटसला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. हिप्पोक्रेटस यांना फादर ऑफ मेडिसिन, फादर ऑफ मेडिसिन हिप्पोक्रेटस यांना म्हणतात. ओके, आणि त्यांनाच वैद्यकशास्त्राचे जनक मराठीमध्ये. ओके, त्यांनी काय केलं होतं, त्यांनी रुग्णाच्या नैतिकतेबाबत हिप्पोक्रॅटिक ओथ तयार केली, जी आज ही वैद्यकीय व्यावसायिक पाळतात. हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी आजार हे नैसर्गिक कारणांमुळे होतात हे प्रतिपादित केलं होतं आणि अंधश्रद्धा दूर सारली होती. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये अपोलो, ग्रीक पुराणांनुसार संगीत, काव्य, औषध व सूर्य यांचा देव आहे अपोलो. हे लक्षात ठेवा. प्लुटो मृत्यूचा देवता आहे, म्हणजे ग्रीक भाषेमध्ये मृत्यूचा देवता आहे प्लुटो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर एपिडॅरस काय तर ग्रीसमधील प्रसिद्ध प्राचीन वैद्यकीय केंद्राचं हे नाव आहे एपिडॅरस. हे देखील लक्षात ठेवा, एपिडॉरस. ओके, आणि प्लेटो काय तर ग्रीक तत्वज्ञानाचा जनक आहे. ओके, द रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिला आहे आणि हा प्रसिद्ध ग्रंथ. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुस्तके आणि लेखक हा देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. IBPS यावर प्रश्न नक्की विचारत असतात आणि त्यासाठी आपण पुस्तके आणि लेखक यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला स्मार्ट एक्झाम या आपल्या YouTube चॅनलवर मिळतील. ते बघून तुम्ही त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ओके, आता मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला 100% कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. हे लक्षात ठेवा. चुकलं तरी चुकू द्या, पण आन्सर द्यायचंय. पहा, पहिला प्रश्न, शून्याचा शोध कोणी लावला? 4 पर्याय तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नांची क्वालिटी आणि प्रश्न जे आपण दिले तो डाटा जर तुम्हाला आवडला असेल तर त्याच पद्धतीने आपल्या PDFचा वन लाइनर 1000 क्वेश्चन जे आहेत वन लाइनर PDF त्याचा डाटा हे लक्षात ठेवा आणि तेव्हाच तुम्ही ती PDF मागवून घ्या. ओके, शून्याचा शोध कोणी लावला? आन्सर कमेंटमध्ये फटाफट सांगायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया तुमच्यासाठीचा. पहा, अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? हा देखील प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये पाहिला आहे, फुल डिटेल अनालिसिस केलेलं आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, फुल डिटेलमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे. अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? फटाफट आन्सर कमेंट करायचं. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई पदाच्या भरतीसाठी जे महत्त्वाचे GKचे क्वेश्चन्स आहेत, जे IBPS वारंवार प्रश्न विचारतो त्या IBPS पॅटर्ननुसार हे सर्व आपण GKचे प्रश्न घेतलेले आहेत. सर्व प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% होणार आहे. त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायचे, तेव्हा तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचा फायदा होणार आहे, प्रत्येक प्रश्न पाठ होणार आहे. आणि जर हा व्हिडिओ त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा,
हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.